नमस्कार. आपण आज काय बघणार आहोत तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा जी झाली त्याच्यावरचे सराव प्रश्न बघणार आहोत. तर जे आपण चालू घडामोडीची 70वी आवृत्ती बघतोय तर त्याच्यात हे प्रश्न नाही आहेत. हे प्रश्न मी देवा जाधव सरांचे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर PDF होती, त्या PDFची मी प्रिंट मारली आणि त्याच्यावरून हे प्रश्न घेतलेले आहेत. बरं, आपण आजच पॅरिस ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक आणि ग्रँड स्लॅमचा एक व्हिडिओ टाकला आहे. 48 मिनिटांचा व्हिडिओ आहे. बरेच जण म्हणतात लेंथ वाढवा. आपण एक प्रयोग करून बघितला तर मग 48 मिनिटांचा तो व्हिडिओ झालेला आहे आणि आपण लगेच आता पॅरिस ऑलिम्पिकवर सराव प्रश्न घेऊया. तसंच पॅराऑलिम्पिकवर पण घेऊन येईल ना. तर बघा, तिथे ज्या मी ट्रिक्स सांगितल्या आहे, ज्यांनी बघितले असतील ना व्हिडिओ त्यांना प्रश्न काही सोपे वाटतील आणि पुन्हा काही प्रश्न थोडे वेगळ्या अँगलने पण आहे, सरांनी दिलेले चांगले प्रश्न आहे. तर बघा, योग्य जोड्या जुळवा. तर जोड्या लगेच आपण जुळवूया. भारत पुरुष ध्वजवाहक अचंता शरद कमल, भारत महिला ध्वजवाहक PV सिंधू, भारत समारोप महिला ध्वजवाहक मनु भाकर आणि भारत समारोह पुरुष ध्वजवाहक PR श्रीजेश. आता हा चार्ट पुस्तकात दिलेला होता, मी तेव्हा समजून पण सांगितलं आणि कसं लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. इथे मी उद्घाटक लिहिलं आहे, इथे लिहिलं आहे समारोप. उद्घाटक ध्वजवाहक आणि समारोप ध्वजवाहक, इकडे फिमेल लिहिलं, इकडे मेल लिहिलं. ठीक आहे. तर मी काय म्हटलं होतं की असं लक्षात ठेवा, सिंधू मनु, सिंधू मनु, सिंधू मनु. सिंधू उद्घाटकसाठी होती आणि मनु समारोपसाठी होती. ठीक आहे. अशा पद्धतीने हे लक्षात राहतं. आणि नंतर मेल्सचं कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं, अचंता शरद कमल उद्घाटक ध्वजवाहक होते, बरोबर. म्हणून ए आधी येतो, म्हणून अचंता शरद कमल उद्घाटकसाठी घेतलं आणि PR श्रीजेश म्हणजे उरतं ते समारोपसाठी ध्वजवाहक होते. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आणि ह्याच पद्धतीने पाठ करा, लक्षात राहतं. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, योग्य कथने ओळखा. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा उद्घाटन सोहळा सेन नदीच्या किनारी पार पडला, अगदी बरोबर आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा समारोप सोहळा स्टेड डी फ्रान्स स्टेडियम फ्रान्स येथे पार पडला, दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेबाबत अयोग्य कथन ओळखा. तर आता हे नीट बघायचं, अयोग्य योग्य हे सगळं नीट बघायचं, पण नुसतं तेवढंच नाही बघायचं, ओळखा आहे का अजून काय म्हटलंय की नाही म्हटलंय, होय म्हटलंय. ते अयोग्य कथन ओळखा म्हटलंय किंवा असं म्हटलं असतं कोणतं अयोग्य नाही. तर असे शब्द जेव्हा फिरवले जातात तेव्हा अर्थ बदलतात. ठीक आहे. मग त्यानुसार नीट बघायचं. अयोग्य कथन किंवा कथने ओळखा म्हटलंय, त्यामुळे याच्यातलं हे जे शेवटचं वाक्य आहे ते अयोग्य आहे, बाकीचे 4 बरोबर आहेत. बघूया. स्पर्धा कालावधी 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024. 26 आणि 11 अशी तारीख लक्षात ठेवा. 26 जुलै 2024 आणि 11 ऑगस्ट 2024 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर स्पर्धा क्रमांक 33वी शुभंकर फ्रिगियन कॅप. मी तुम्हाला तेव्हा शुभंकर मॅस्कॉट जे होते त्यांची पण इमेज दाखवली होती. बोधवाक्य गेम्स वाईड ओपन. ठीक आहे. बोधवाक्य गेम्स वाईड ओपन. नंतर खेळाडू पथक प्रमुख मेरी कोम होत्या, पण त्यांनी राजीनामा एप्रिल 2024 मध्येच दिला होता त्यांच्या वैयक्तिक कारणावरून. आणि कोण होते? गगन नारंग. मग खेळाडू पथक प्रमुख कोण? गगन नारंग. पुढे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा अंतिम पदतालिकांमधील प्रथम 5 देशांचा योग्य क्रम. तो योग्य क्रमसाठी मी तेव्हा ट्रिक सांगितली होती. तीच ट्रिक आपल्याला बघायची आहे आता. तर ट्रिक काय सांगितली होती? एसीत जा फिरायला, एसीत जा फिरायला. ए फॉर अमेरिका, C फॉर चायना, J फॉर जपान, A फॉर ऑस्ट्रेलिया, फिरायलाचं फ्रान्स घ्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अशा पद्धतीने लक्षात राहतं. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 71व्या. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर 6. डिवायडेशन कसं? 1 + 5, 1 रौप्य आणि 5 कांस्य. ठीक आहे. नंतर
पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्यामध्ये सर्वाधिक पदके हरियाणा राज्यातील खेळाडूचा समावेश आहे. हे पण मी तेव्हा चार्ट जेव्हा सांगत होती तेव्हा सांगितलंय हरियाणाचे कोण कोण होते. तर समावेश आहे ते किती खेळाडू आहेत तर ते एकूण 4 खेळाडू आहेत. बघा, मनु भाकर, सरबजोत सिंग, नीरज चोप्रा, अमन सेहरावत. मनु भाकर, सरबजोत सिंग हे नेमबाजीसाठी, नीरज चोप्रा भालाफेकसाठी, अमन सेहरावत कुस्ती गटात. आणि वजनी गट काय होता 57 किलो, ते पण लक्षात ठेवा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. नंतर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळे याने कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावले, कोणतं पटकावले ते पण लक्षात ठेवा. कांस्य पदक 50 मीटर रायफल 3 पोझिशन, 50 मीटर रायफल 3 पोझिशन. पुढे नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावले तर 89.45 मीटर. अमन सेहरावतने किती किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावले, आत्ताच सांगितलं 57 किलो गटात. पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. 4ही विधाने बरोबर आहेत. भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक स्पेन संघावर मात करून जिंकले, बरोबर आहे. पुन्हा सांगते, भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक स्पेन संघावर मात करून जिंकले. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने सर्वाधिक 10 गोल केले. वॉल ऑफ इंडिया अशी ओळख असलेला गोलकीपर पराथू रवींद्रन श्रीजेशने PR श्रीजेश या स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर केली. नुकतीच PR श्रीजेशची हॉकी ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. ठीक आहे, ही सगळी विधानं बरोबर आहेत. आता पुढचा प्रश्न, एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण? एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण? मनु भाकर नेमबाजी स्पर्धेत. भारताने ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके कोणत्या खेळात पटकावली आहेत? सर्वाधिक सुवर्ण पदके म्हणतायत ते. सर्वाधिक सुवर्ण पदके कोणत्या खेळात पटकावली तर हॉकीमध्ये एकूण तशी 13 आहेत, पण त्याच्यात 8 सुवर्ण आहे, 1 रौप्य आणि 4 कांस्य आहे. ठीक आहे, 8 सुवर्ण, 1 रौप्य, 4 कांस्य अशी 13. आणि इथे विचारले सुवर्ण पदके कोणत्या पटकावली आहे तर हॉकीमध्ये. नंतर 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक पर्यंत भारताने एकूण किती पदके जिंकली तर 41 पदके जिंकली. 41चं डिवायडेशन लक्षात ठेवा, 10, 10, 21. गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ. 10, 10, 21. डिवायडेशन पण सोपं आहे, त्यामुळे नीट पाठ करून घ्या लगेच. 2028ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे तर अमेरिका या देशात होणार आहे. अमेरिकेत 5व्यांदा होणार आहे. आणि अमेरिकेतही कुठे होणार आहे? लॉस एंजलिस इथे होणार आहे. मी आता हे पण सांगितलं होतं की लॉस एंजलिस, एंजलवरून मी 8च्या आकड्याची एंजलचं चित्र काढलं होतं आणि लक्षात ठेवायला सांगितलं होतं की एंजलिस 3 एंजल तिथे दाखवा. आणि 1932, 1984 आणि 2028 असं 3 वेळा लॉस एंजलिसला झालं आहे. आणि सगळ्यात पहिलं सेंट लुईस येथे आणि 1996चं अटलांटा येथे. ठीक आहे, आता 16वा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या. आणि विचारलं काय? बरोबर विधान ओळखा. नॉर्मन प्रिचर्ड या ब्रिटिश नागरिकाने भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं, बरोबर आहे. 1900 साली पॅरिस येथे झालेल्या दुसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ही किमया केली. पुढे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 200 मीटर अडथळा आणि 200 मीटर डॅश स्पर्धेत प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकले. नीट बघा पुन्हा, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 200 मीटर अडथळा आणि 200 मीटर डॅश स्पर्धेत प्रत्येकी 1 रौप्य पदक जिंकले. अशी कामगिरी करणारे ते पहिले आशियाई वंशाचे खेळाडू ठरले. हे सगळे विधानं बरोबर आहे. आता पुढचं बघा, नॉर्मन प्रिचर्ड यांचा जन्म भारतातील कोलकाता येथे झाला. आता हे पण विधान बरोबर आहे, पण याच्यात काय इन्क्लूड केलं नाही मला हे समजलं नाही. मी हे केलंय, मी गुगल सर्च केलं तर त्याच्यात जन्म तर त्यांचा हे बघा दिसत असेल ना, आधी त्यांचे इमेज बघून घ्या, नॉर्मन प्रिचर्ड. आणि हे बघा जन्म त्यांचा कॅलकत्ता, बेंगॉल,
प्रेसिडेन्सी ब्रिटिश इंडिया 23 जून 1875 असं त्यांचं दिलेलं आहे. पण मग हे बाय मिस्टेक होऊ शकतं किंवा अजून काही क्रायटेरिया लावलाय तर काही सांगता येत नाही. ठीक आहे, पण सगळी विधानं माझ्या दृष्टीने बरोबर आहे. तुमच्या दृष्टीने काय असेल तर सांगा, मग मलाही कळेल. पुढे 17वा प्रश्न. ऑलिम्पिक स्पर्धा आणि भारतीय महिला खेळाडू बाबतची विधाने लक्षात घ्या. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली महिला कर्नम मल्लेश्वरी, बरोबर. वेटलिफ्टिंगसाठी आतापर्यंत 8 महिलांनी ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली, बरोबर. ऑलिम्पिकमध्ये 2 पदके मिळवणारी PV सिंधू ही पहिली खेळाडू, तर मनू भाकर ही दुसरी महिला खेळाडू. ठीक आहे, आतापर्यंत एका महिलेने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले, हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न. आतापर्यंत महाराष्ट्राच्या किती खेळाडूंनी ऑलिम्पिक पदके जिंकली, तर 2. ते 2 कोणते, इथे मी वरती लिहिलेले आहे, पुस्तकात पण सांगितलेच होते. खशाबा जाधव कुस्तीमध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक्स कांस्य पदक 1952, आणि 2024 मध्ये स्वप्नील कुसळे 50 मीटर एअर रायफल पॅरिस कांस्य पदक. ठीक आहे, पुढचा प्रश्न. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण, तर PT उषा. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने कुस्तीत कांस्य पदक जिंकले. तो कोल्हापूरच्या कोणत्या तालुक्यातील आहे, तर राधानगरी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही अत्याधुनिक साधनाचा वापर न करता एक हात खिशात घालून सहज नेमबाजी करत ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारे युसुफ दाकेज, जे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले, ते कोणत्या देशाचे होते, तर टर्की या देशाचे होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने खालीलपैकी कोणत्या खेळात पदक जिंकले नाही. कुस्तीमध्ये आहे, नेमबाजीमध्ये आहे, हॉकीमध्ये आहे, जलतरणमध्ये अजून एकही नाही. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे प्रथमच घडले अशी बाब कोणती, तर वरील तिन्ही बाब प्रथमच घडल्या. लिंग समानता गाठणारी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा, प्रथमच उद्घाटन समारंभ स्टेडियम बाहेर उघड्यावर झाला. चॅम्पियन्स पार्क प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बांधण्यात आले. पुढचा प्रश्न. ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराबाबतची विधाने लक्षात घ्या. ऑलिम्पिक, आता हे आपलं, ह्या पण गोष्टी आपल्या झालेल्या आहेत. ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान अभिनव बिंद्रा यास प्रदान करण्यात आला, बरोबर. ऑलिम्पिक ऑर्डर सन्मानाची सुरुवात 1975 ला झाली. अभिनव बिंद्राच्या पूर्वी सदर पुरस्कार भारतातील इंदिरा गांधी यांना मिळाला होता, बरोबर आहे. पुढचा प्रश्न. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली महिला ज्युरी सदस्य म्हणून कोणाची निवड करण्यात आली, तर बिल्किस मीर, चर्चेतील व्यक्तींमध्ये यांना आपण बघितलेलं आहे. पुढे 2024च्या ऑलिम्पिक लॉरेन्स सन्मान फिलिपो ग्रँडी यांना प्रदान करण्यात आला. ते कोणत्या देशाचे आहेत, तर इटली या देशाचे आहेत. ठीक आहे, पुन्हा वाचते. 2024चा ऑलिम्पिक लॉरेन्स सन्मान फिलिपो ग्रँडी यांना प्रदान करण्यात आला. ते कोणत्या देशाचे आहेत, तर इटली या देशाचे आहेत. तर अशा पद्धतीने आपलं पॅरिस ऑलिम्पिकचं झाले प्रश्न. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पॅरा ऑलिम्पिकवरचे प्रश्न घेऊन येऊ. धन्यवाद.